काळाचा घाला, रिधोरा फाट्यावर कार दुचाकीचा भीषण अपघात, तरुण शेतकरी जागीच ठार. धावत्या वाहनाच्या वेगाचा थरार पुन्हा एकदा एका कुटुंबासाठी काळ ठरला आहे. वाढोणा बाजार येथून आपल्या घराकडे परतणाऱ्या एका दुचाकी स्वाराला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रिधोरा फाट्याजवळ घडली. या भीषण अपघातात प्रमोद मारुती वाढई वय वर्ष 40 राहणार रिधोरा यांचा जागीच करुणांत झाला. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद वाढई हे आपल्या दुचाकीने MH29 BZ 1965 ने वाढोणा बाजार येथून रिधोऱ्याकडे येत होते. रिधोरा फाट्यावरून रस्ता ओलांडत असतानाच मागून सुसाट वेगाने येणाऱ्या किया कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे व आकाश कुदुसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघातातील कार जप्त करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार करत आहे. मृत प्रमोद वाढई यांच्या पश्चात वृद्ध आई वडील, पत्नी आणि 2 मुले असा मोठा आप्त परिवार आहे. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेल्या प्रमोद यांच्या अकाली जाण्याने रिधोरा गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. फाट्यावरील धोकादायक वळणे आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.